ज्या प्रकारे मुंबई गोवा गेली 17 ते 18 वर्ष प्रतीक्षेत याचाच काहीसा प्रकार म्हसळा तालुक्यातील गडदाव गावामध्ये समोर आलाय. 15 वर्ष रखडलेल्या खार बंदराच्या कामामुळे गडदाव ग्रामस्थांचा आक्रोश पाहायला मिळतोय. म्हसळा तालुक्यातील गडदाव ग्रामस्थांनी आता आक्रमक भूमिका घेत खार बंदरांमध्ये लाखोंचे भ्रष्टाचार झाला असल्याचा दावा केलाय. या खार बंदराचं काम 15 वर्षांपासून झालं असून संबंधित ठेकेदार 40% काम करून कामाचा संपूर्ण बिल गिळंकृत करून पसारा झाला असल्याचा दावा देखील ग्रामस्थांनी केलाय. या खार बंदराच्या अपूर्ण कामामुळे शेकडो एकर शेतीत मॅंग्रोव्ह के खारफुटी होऊन अगदी वाडीपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे शेकडो एकर उद्ध्वस्त झालेली शेती आणि मच्छीमारी बंद झाल्यानंतर तरुण मंडळीने मुंबईकडे स्थलांतर केलं. मच्छीमारीसाठी तयार करण्यात आलेली उघडी बिकट अवस्थेत दिसून येते. बाजूलाच असलेले स्मशानभूमी शेड निसर्ग वादळात तुटून पडलाय. ते आजही जैसे ते परिस्थितीमध्ये याबाबत लोकप्रतिनिधी सुद्धा लक्ष देत नसल्याचा त्रस्त शेतकरी उद्रेक करीत आहे. मग नक्की या शेतकरी वर्गाने करायचं काय? कोणाकडे दाद मागणार? वारंवार तक्रार करून आता शेतकरी हतबल झालाय. या संबंधित कोणत्या ठोस भूमिका दिसून आल्या नाही किंवा संबंधित ठेकेदारावर कारवाई झाली नाहीये. तर हतबल झालेल्या शेतकरी मित्रांनी शासन प्रशासनाला थेट आत्मदहन करण्याचा इशारा महिला व पुरुष मंडळांनी दिलाय. पाहुयात गडदाव गावातील शेतकऱ्यांचा उद्रेक. गडदाव गावचे रहिवासी आहोत. आमचा खाडी बंधारा 20 वर्ष बंद आहे, म्हणजे खांडी वगैरे गेलेले आहेत. तर आमच्या गावामध्ये पाणी खाडीची सर्व हे काय झाडं वगैरे आमच्या गावाला होलीला लागलेली आहेत. त्याच्यामुळे आमची शेती भाती सर्व बंद झालेली आहे. तर ते आम्ही सर्व आमच्या गावाला लागतंय. आम्हाला आश्वासन देऊन जातात की मंत्री येतात, ते आम्हाला आश्वासन देऊन जातात की आम्ही आज करू, तुमचं हे उद्या करू. पण ते काय 15-20 वर्षामध्ये झालेलं काय लक्ष आमच्या गावामध्ये माणसं राहिलेली नाही आहे. सर्व माणसं मुंबईला गेले. खाली माणसं आमच्या गावामध्ये राहिलेली आहेत. तर त्यांनी करावं काय? तरी आम्हाला इलेक्शन आलं की फक्त बरोबर नाचायचा, बस दुसरं काय करीत नाही. आम्हाला मत द्या, आम्हाला मत द्या. आम्हाला गाव सोडून मुंबईला करते म्हणजे काय करते, काय करणार? तिला करायला पाहिजे. शपथ घेऊन सांगितलं की गावाचा तुमचा विकास नाही केला. अजून गेले 15 वर्षापूर्वी ह्या बांधाचं काम झालं होतं. 20-30% काम करून पूर्ण पेमेंट घेऊन पळून गेल्याच्या नंतर एवढ्या इथं परत खांडे फुटलेत ना की आमचे जे गावकरी इथे येऊन जे रोजगाराचं काम म्हणजे खेकडे असो, मच्छीमारी असो, हे करायचे ते पूर्णपणे बंद झालेलं आहे. आपण इकडे पाहू शकता की इकडे आम्हाला सर्व पाईन भेटायची, जे घराच्या वरती आपण टाकायचो. आज गरीब माणसाला तेही भेटू शकत नाही. दुसरी गोष्ट आहे की शेती व्हायची. आम्ही मध्ये ऊन असलं काय असलं की क्रिकेट वगैरे सामने सर्व चालायचं. पण ह्या खांडी फुटल्यामुळे पूर्ण हा बांधाचा जो खारा पाणी आहे तो इकडे जायला लागलाय. त्याच्यामुळे आमट्या मँग्रोव्ह एवढं उगवलेलं आहे की इकडे जो जंगल दिसतं त्याच्याने भीती वाटते अशी की केव्हा काही घडलं तर आम्हाला काय माहिती पडणार. तर सरकारला जाग आली पाहिजे आणि लवकर इथे बांधाचं काम केलं पाहिजे. अन्यथा आज आमचा आक्रोश पाहिलेला आहे. पुढच्या वेळेला आम्ही मंत्रालयाच्या बाहेर सर्व मिळून गावकरी आंदोलनाला बसू किंवा तिथं उपोषणाचं पण किंवा आत्मदहनचा इशारा आम्ही देत आहोत. हा बांधाचा काम लवकर झाला पाहिजे आणि जे कोणी ह्याच्यात दोषी असतील, जे काम अर्धवट सोडून गेले, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे एवढी शासनाला विनंती करतो. आणि इथले जे लोकप्रतिनिधी आहेत जे आम्हाला आश्वासन देतात की ह्या पुढच्या महिन्यात तुमचं काम करू, पुढच्या महिन्यात काम करू, या खारभूमीचा आज लगत होत नाही. नमस्कार पत्रकार बंधू, सांगण्याचा विषय गडदाव गावामध्ये ह्या खारभूमी ह्या गेली 15 वर्षापासून, जिथून सरकार स्थापन झाल्यापासून 15 वर्षापासून पाठी काँग्रेस कालामध्ये जर म्हणायचं गेलं तर आमच्या बांधाचा आणि शेतीभाती व्यवस्थित चालत होती. पण ज्या 15 वर्षापासून जो सरकार स्थापन झालेला आहे तिथपासून आमच्या बांधाची पूर्ण वाट लागून गेलेली. आमची शेती जी 15 हेक्टर किंवा 20 हेक्टर होती ती नापिकी झाली. इथून लोकांना आमच्यासारख्या तरुण वर्गाला इथून
गावावरून मुंबईला स्थानिक होण्याची कारण इच्छा झालेली नाही की गावामध्ये येणारा आज जर बघाल तर आमच्या गावाच्या प्रत्येकाच्या घरोघरी शेती आणि खाडीचा पाणी हा जवळजवळ येत झाला. घरामध्ये साप, विंचू, मगर अशा गोष्टी घडत आहेत. लोकांना इथं राहण्याची नाही. 20% आमची वस्ती गडदाव गावामध्ये राहिलेली नाही. याची की शासनाने खरोखर विनंती करून आम्ही त्याच्यावरती प्रत्येकाला निवेदन देऊन 2013 पासून आम्ही निवेदन देतो. 40% काम झाल्याच्या नंतर कॉन्ट्रॅक्टदार 100% पैसे घेऊन गेला. त्याच्यावरती कोणती कारवाई झाली नाही. पुन्हा आम्ही त्याच्यावरती ग्रामस्थांनी निवेदन देऊन पुन्हा त्याच्यावरती पाठपुरावा करून ह्याचा पण आम्ही सोक्षमोक्ष करावा ह्यासाठी आम्ही गडदावचे रहिवासी आहोत. आज जवळजवळ 20 वर्ष होत आलीत की आमच्या गावामध्ये हे जे खाडीचं प्रकरण आहे ते 20 वर्षापासून आम्ही सरकारच्या मागे लागलो आहोत, पण कोणीच आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. तर अशी परिस्थिती आहे की आज आमच्या गावामध्ये लहान मुलं किंवा कोण राहायलाच मागत नाही. सगळ्यांना फक्त ओरडा लागली मुंबईची. आणि अशा परिस्थितीत आम्ही जुने लोक इथं राहतो, पण इतर मुलांना नवीन पिढ्याला जरा इंटरेस्ट नाही, कारण हे सगळं जंगल झालंय. त्याच्यामध्ये मुलांना इथे येण्यामध्ये काही इंटरेस्टच वाटत नाही. आता शिकली सवडलेली पोरं आहेत, पण त्यांना पण काहीतरी व्यवस्था पाहिजे ना. पण त्यांना इकडे बघायला गेलं की हे सगळं चिखल दिसतो, काहीच हे नाही. भात शेती आज जवळजवळ 14 वर्ष झाले की आमच्या गावामध्ये एवढी जमीन आहे की त्या जमिनीमध्ये आम्ही जराही शेती करू शकत नाही. आमची सगळी शेतीच गेली आहे इथून. एस मराठी न्यूज साठी कोकण विभागीय संपादक निलेश लोखंडे, महाड.